आपली जी सीईटी साठीची क्रॅश कोर्स बॅच आहे ते ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. आईने ब्रदरला क्लासला सोडले कसे फुकट. आता काय करायचं, फुकट सोडले म्हणजे ओ आश्चर्य व्यक्त केलं. त्याच्यानंतर कॅटरीनाने पाणी नाही पिले किंवा कॅटरीना पाणी नको म्हणते, NCS नको. पुढचा पार्ट एडी नाही इनबाई कारण तिची सायनाइडची कंपनी. आता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपली सीईटीची परीक्षा आता अगदीच जवळ आलेली आहे. सो 11 एप्रिलला फर्स्ट अटेम्प्ट तुमचा असणार आहे सीईटीचा आणि दुसरा जो अटेम्प्ट आहे तो तुमचा 10 मे पासून सुरू होत आहे. सो फोकस ऑन फर्स्ट अटेम्प्ट. जास्त वेळ न घालवता या सीईटीसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी तर गेल्या वर्षीचे PYQs. मग आता हे सगळे PYQs एक एक दोन दोन कुठंतरी बघण्यापेक्षा टोटल तुम्हाला शिफ्ट वाईज पेपर्स देणारं हे आपलं एकमेव यूट्यूब चॅनल आहे. सो आपण याच्या अगोदर ऑलरेडी 20 एप्रिल शिफ्ट 1चा पेपर अपलोड केलेला आहे. तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. आणि आता वेळ न घालवता 20 एप्रिल 2025चा शिफ्ट 2चा पेपर खास तुमच्यासाठी. चला तर बघूया. क्वेश्चन नंबर 1. मी स्पीडमध्ये असणार आहे, तुम्ही पण स्पीडमध्ये राहा. जिथं कुठं तुम्हाला वाटतंय की न्यूमेरिकल्सच्या ट्रिक्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी मला पाहिजेत नोटबुकमध्ये तर नोटबुक सोबत घेऊन बसा मित्रांनो. त्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला वाटलं तर मी तर स्पीड जास्त ठेवतोयच, तुम्ही स्पीड पण जास्त करून बघू शकता. पण पेपर पूर्ण बघा मित्रांनो, कारण याच्यातलेच जवळपास 50% क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये असणार आहेत. लेट्स गो. पहा क्वेश्चन नंबर 1 कडे जाऊया आपण. पहिला क्वेश्चन 20 एप्रिल शिफ्ट 2 साठीचा पेपर. ॲझ्युम द सेल रिॲक्शन इफ डेल्टा G0 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली मित्रांनो. किती दिले? -386 ॲट 298 केल्विन. व्हॉट इज E0 सेल? आणि विचारलंय काय E0 सेलची किंमत किती असेल. तुम्हाला इथं रिॲक्शन पण त्यांनी दिलेली मित्रांनो. आता ह्या रिॲक्शनची आपल्याला हेल्प घ्यायची आहे. पण सगळ्यात अगोदर मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय की जर तुम्हाला पेपर पूर्ण सॉल्व करायचा असेल तर फिजिकल केमिस्ट्री तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही हा पेपर पूर्ण बघा, तुमच्या लक्षात येईल जवळपास 22 ते 24 क्वेश्चन्स एकट्या फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत मित्रांनो. आणि त्यातही जवळपास 15+ न्यूमेरिकल्स, 15+ म्हणजे 18 ते 20 न्यूमेरिकल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे त्यांनाच केमिस्ट्रीचा सीईटीचा पेपर सोपा जातो. आणि हा पेपर चालू करण्याच्या अगोदर आणखी एक गोष्ट सांगतो मी. आपली जी सीईटी साठीची क्रॅश कोर्स बॅच आहे ती ऑलरेडी लॉन्च झालेली आहे आणि ती डेली संध्याकाळी 9 ते 10 असते. विशेष करून आपण फिजिकल केमिस्ट्रीनेच त्या बॅचची सुरुवात केलेली आहे. सर या बॅचला कुठली फीस आहे का? बिलकुल नाही, कुठलीही फीस नाही आहे. यूट्यूब लाईव्हवरून आपण ही 100% फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी ही बॅच घेतोय आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. त्यामुळे डेली संध्याकाळी 9 ते 10 लाईव्ह यायला अजिबात विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा, कारण त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल डेली लाईव्हसाठीचं. चलो बॅक टू अवर टॉपिक. या रिॲक्शनमधून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की एने 2 इलेक्ट्रॉन दिलेत आणि बीने ते 2 इलेक्ट्रॉन घेतलेले असणार, कारण इथं एचं ऑक्सिडेशन झालेलं दिसतंय, बीचं रिडक्शन झालेलं दिसतंय. सो हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्ड आर? 2 इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्ड देअर. आता आपण बघूया. -386 डेल्टा जी दिलाय म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला पाहिजे मित्रांनो. डेल्टा G0 इज इक्वल टू फॉर्म्युला असतो -NF E0 सेल. आता ज्या विद्यार्थ्यांना फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युले पाठ आहेत फक्त त्यांनाच हे न्यूमेरिकल सुटतात. सो रिअरेंज द फॉर्म्युला, कारण E0 सेल काढायचं आहे. देअरफॉर E0 सेल इज इक्वल टू डेल्टा G अपॉन NF. निगेटिव्ह साईन राहणारच आहे, ते ठेवलं आपण. आता तुम्ही व्हॅल्यूज ठेवू शकता फ्रेंड्स. डेल्टा G0 ची व्हॅल्यू तुमच्याकडे ऑलरेडी आहे. E0 सेल इज इक्वल टू पहा -386. पण लक्ष द्या हे किलो जूल आहे आणि आपल्याला काय करावं लागणार आहे की जूलमध्ये ते कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो जूलमध्ये जर विचार केला तर ते 1000 ने मल्टिप्लाय होईल. सो 3,86,000 जूल्स हे त्याचं उत्तर असेल डेल्टा G0 साठीचं. इंटू N. आता पहा डिवायडेड बाय N. N म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन्स. सो 2 इलेक्ट्रॉन्स घ्या. इलेक्ट्रॉन लिहिण्याची आवश्यकता नाही, इट्स माय मिस्टेक, फक्त नंबर लिहिणं गरजेचं आहे. इंटू आता काय करतोय मी F फॅराडे किती आहे? 96,500. सो तुम्ही जर बघितलं मित्रांनो 96,500 तर तुम्ही पाहू शकता -3,86,000. हां, मायनसबद्दल एक बोलायचं मला. ऑलरेडी इथं मायनस आहे मित्रांनो आणि हे पण मायनस आहे, तर मायनस मायनस हे काय होईल? प्लस होईल.
हा मायनस आहे, तुमच्या व्हॅल्यूमध्ये पण एक मायनस आहे. सो मायनस मायनस काय झाला, प्लस झाला. म्हणून आता मी या मायनसला डबल नाही लिहिणार इथे, तो ती व्हॅल्यू प्लस झालेली. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर तुमच्या लक्षात येईल 0 0 बेपंचे 10 बेसकुम 12 आणि 1 13 आणि 92 18 18 आणि 1 19 1,93,000 आहे. आणि ह्याच्या जर दुप्पट केलं तर तुम्हाला लक्षात येईल हे तेवढंच येतं. सो दिस इज 2 व्होल्ट. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे, 2 व्होल्ट. समजलं कुठल्या टॉपिकमधला हा क्वेश्चन होता ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की सर या टॉपिकमधून हा क्वेश्चन होता असं आम्हाला वाटतंय. चलो नेक्स्ट, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन BCC युनिट सेल. पहा युनिट सेलचा टाईप दिलाय, n म्हणजेच 2 असेल BCC साठी. इफ द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज, आणि व्हॉल्यूम पण देऊन ठेवलाय. सो मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल फॉर BCC, तो जो आपला सॉलिड स्टेट मधला टेबल आहे, जिथं तुम्हाला शॉर्टकट ट्रिक दिलेली तोच फॉलो करायचा. तुम्हाला जर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल काढायचं असेल कुठल्याही युनिट सेलसाठी, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल, आता इथं दिलेली युनिट सेल कुठले आहे तर BCC आहे की नाही. तर याचा सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे 0.34 × a³. पाठ ठेवा, खूप सिंपल आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. a³ ऑलरेडी तुम्हाला पहा व्हॉल्यूम दिलाय म्हणजे a³ ची किंमत दिली आहे. सो 0.34 × हा व्हॉल्यूमच आहे 8.2 10⁻⁻23. हा जर गुणाकार तुम्ही सोडवला मित्रांनो तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे आन्सर जवळपास काय येत आहे. तर राऊंड ऑफ मध्ये पण आपण करू शकतो. 8 त्रिक 24. बरं, आता विषय हा आहे की हे पण प्लस आहे, हे पण प्लस आहे. 24च्या पुढचा आन्सर, त्याच्या नजदीक असणारा आन्सर हे 27 आहे, म्हणजे इथं आपण जाऊ शकतो. ओके, 2.788 10⁻⁻23, कारण हे एकमेव आन्सर त्याच्या जवळचं, हे खूप दूर होते. तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल एवढंच आन्सर येईल. चलो, आयडेंटिफाय द नेम ऑफ रिएक्शन इफ ॲरिल हॅलाइड. ॲरिल हॅलाइड म्हणजे मित्रांनो, ॲरिल हॅलाइडला आपण रिएक्ट करतोय कोणासोबत, अल्किल हॅलाइड सोबत. म्हणजेच ही रिएक्शन वुड्स-फिटिंग रिएक्शन आहे, हो की नाही. हा आपला अल्किल हॅलाइड आणि हा आपला सोडियम मेटल, हा ॲरिल हॅलाइड. ह्या रिएक्शनला काय म्हणतात, वुड्स-फिटिंग रिएक्शन. दोघांची कॉम्बिनेशन रिएक्शन, ॲरिल आणि अल्किल हॅलाइड. ऑप्शन बी शुड बी द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला नेम ऑफ रिएक्शन विचारलेलं आहे. विच अमंग द फॉलोइंग कंपाउंड्स फॉर्म्स पिंक कलरेशन ऑन ॲडिशन ऑफ चिप्स रिएजंट. तर लक्षात ठेवा फ्रेंड्स, चिप्स रिएजंट असू द्या, टूलन्स बेस असू द्या किंवा टूलन्स रिएजंट असू द्या, हे जे तिन्ही रिएजंट आहेत, चिप्स रिएजंट, टूलन्स रिएजंट आणि अजून एक आहे जे की हे तिघजण मिळून तुम्हाला फक्त अल्डिहाइडच्या टेस्ट दाखवतात. तर तो तिसरा कोणता आहे तो पण तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. अल्डिहाइड याच्यापैकी हे पहा, अल्कोहोल आहे, कीटोन आहे, ॲसिड आहे, हाच एक अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड ग्रुप असणारा त्याचा IUPAC सफिक्स AL असतं. सो द करेक्ट आन्सर इज अल्डिहाइड, प्रोपॅनॉल. कॅल्क्युलेट वर्क डन इफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस कॉम्प्रेस्ड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. ज्यावेळी मित्रांनो थर्मोडायनॅमिक्सच्या न्यूमेरिकल्समध्ये आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबल असं येतं त्यावेळी Wmax घ्यायचं. ओके, सो Wmaxचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे तरच हा न्यूमेरिकल तुम्ही सोडू शकता. -2.303 nRT log to the base 10 ऑफ व्हॉल्यूम दिलेला आहे dm³ म्हणजे V2/V1. सो पुट द फॉर्म्युला, आता फॉर्म्युला तर आहे, पुट द व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर. सो -2.303 इंटू नंबर ऑफ मोल्स किती दिलेत पहा मित्रांनो 1, R ची किंमत दिलेली आहे किती 8.314, टेम्परेचर तुम्हाला किती दिलेलं आहे 300 केल्विन दिलेलं आहे फ्रेंड्स, इंटू लॉग ऑफ V2. आता पहा 12 ते 6 असं त्याचं कॉम्प्रेशन झालेलं आहे. कॉम्प्रेशन म्हणजे अगोदरचा व्हॉल्यूम जो असतो V1 जास्त असेल, V2 कमी असेल, पण आपल्याला डिफरन्स घेताना काय घ्यावा लागतो तर फायनल व्हॉल्यूम हा आहे. मग डिफरन्स 12 तून 6 तुम्ही जे पण करचाल, आता V2/V1 आहे, सो V2 वरती ठेवा 6 डिवाइड बाय 12, तर ह्याचा आन्सर येते 1/2. 1/2 म्हणल्यानंतर ते किती आहे, आता हे /2 आहे म्हणजे निगेटिव्ह घ्यावा लागेल. लॉग घेताना अपॉनचा घेताना निगेटिव्हचा घ्यायचा. मग निगेटिव्ह जर आला तर तुमच्या लक्षात येईल की ह्याला मी असं पुटअप करू शकतो का बघा, -2.303, 1 तर घेण्याची गरज नाही, 8.314 इंटू 300 इंटू, आता ह्याला काय करता येतं आपल्याला निगेटिव्ह लॉग ऑफ 2. तर हे काढलं तर निगेटिव्ह तर प्लस होणार आहे आणि तिथं तुम्हाला व्हॅल्यू किती मिळणार आहे 0.96990 एवढी घ्यावी लागेल. कारण लॉगच्या व्हॅल्यूज पाठ ठेवा. लॉग 1
टू लॉग 10 जर व्हॅल्यूज पाठ असतील तरच हे काम होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे निगेटिव्ह लॉग 2 आहे, कारण अपॉन 2 होतं ना, म्हणजे ते 5चा लॉग बघावं लागतं. किंवा दुसरी एक मेथड आहे याच्यामध्ये, तुम्हाला +1 -1 टू द मॅन्टिस असं करून पण लॉग रिअरेंज करता येऊ शकतं. याचे स्पेशल व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, ते बघा. इथं तुम्हाला वेळ कमी असल्यामुळे हे कॅल्क्युलेशन करायचं. आता ह्या सगळ्यांचा जर गुणाकार तुम्ही केला तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे ह्या सगळ्यांचं ॲन्सर जे आहे मित्रांनो ते नियर अबाउट 1.729 किलो जूल्स. हे ऑप्शन एच त्याचं उत्तर येतं. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स इन 1 cm³ व्हॉल्यूम. पहा, तुम्हाला व्हॉल्यूम ऑलरेडी दिला आहे आणि नंबर ऑफ युनिट सेल्स विचारले, तर ज्यावेळी व्हॉल्यूम दिलेला असतो आणि नंबर ऑफ युनिट सेल्स विचारतात मित्रांनो, तर फॉर्म्युला असतो V/A³. आता बघा व्हॉल्यूम दिलेलं आहे का? नाही. एज लेंथ ए दिलेली आहे एवढी, मग त्याचा क्यूब घ्यावा लागेल. V किती आहे? 1 डिवायडेड बाय 4.0 इंटू 10⁻⁻8 होल ब्रॅकेट क्यूब घ्यायचा मित्रांनो. आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तुमच्या लक्षात येईल 8×3 = 24, त्याला वरती घ्या -24, 8×3 आहे तर हे प्लस होणार, वरती घेतला तर +24 झाला. 4×16 = 64, 1/64. आता याला सिंपल करायचं, सगळ्यांचा एक्सपोनंट 22 दिसायला आहे, मग ह्याला लहान करा, हा मोठा होईल. म्हणजे ह्या नंबरला आपण असं करू शकतो 100 डिवाइड बाय 64 इंटू 10⁻22, कारण 2 0 घेतले एक वरती, 24चा 22 झाला. आता जर तुम्ही विचार केला तर ह्याचं उत्तर राऊंड ऑफमध्ये पण तुम्हाला काढता येते. लक्षात ठेवा हे किती येणार आहे? 1 पॉईंट समथिंग. सो तुम्ही लक्षात घ्या, हे 4 आहे, हे 3 आहे, हे 2 आहे. इथंच तुमचा ॲन्सर आलेला असतं, कारण 64 एकच 64 हो की नाही. 2चा पण बसत नाही, 100च्या पुढे जातो. 1 पॉईंट समथिंग, मग काढायचीच गरज नाही. ऑप्शन बी हा एकमेव ऑप्शन तिथे आहे. सो ह्या ज्या ट्रिक्स आहेत, हे जे कॉमन सेन्स आहे, हे जे टाईम मॅनेजमेंट आहे, हे तुम्हाला शिकायचं आहे. पण हे कधी येईल? तुम्ही जर हे व्हिडिओज कंटिन्यू बघत गेलात तर. सर असे सगळे पेपर्स आम्हाला मिळणार आहेत, तर नक्की मिळणार आहेत, फक्त स्टे ट्यून्ड. दररोज व्हिडिओज पहा, कारण इथून पुढे आता दररोज व्हिडिओज येणार आहेत, दररोज पेपर्स अपलोड होणार आहेत. तुम्हाला काही करायचं नाही. तुम्ही प्रवासात आहेत, तुम्ही कुठेतरी गार्डनमध्ये आहेत, तुम्ही कुठेही असाल, हेडफोन लावा आणि पेपर्स रिवाईज करा. फक्त पेपर्स जरी रिवाईज केले तरी तुम्ही 90+ येणार आहे, त्यामुळे काळजी अजिबात करू नका. चलो, क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स कंटेन्स कॉम्प्लेक्स कॅटायन्स अँड ॲनायन्स. मित्रांनो कॅटायन पण पाहिजे, ॲनायन पण पाहिजे. इथं पहा आयन म्हणते, मग नाही, कारण हे एकच आयन व्हायला ना, कॉम्प्लेक्स कुठं होते? ट्रायअमाइन, ट्रायनायट्रो कोबाल्ट थर्ड. आता हे पण काय व्हायला? कंप्लीट कंपाऊंड नाही आहे, बरोबर. त्याच्यानंतर टेट्राअमाइन, डायब्रोमो, प्लॅटिनम, 4 ब्रोमाइड. ह्याच्यात दोन्ही पण येतात मित्रांनो, कॅटायन पण आहे, ॲनायन पण आहे. कॉम्प्लेक्स कॅटायन्स अँड ॲनायन्स. मग तुम्ही जर विचार केला, ह्याला जर मी खरंच मांडलं तर ते असं येईल प्लॅटिनम. टेट्राअमाइन आहे, NH3 किती घ्या? 4 टाइम्स घ्या. त्याच्यानंतर डायब्रोमो, ब्रोमिन किती घ्या? 2 घ्या. प्लॅटिनम झालं 4, त्याचे ऑक्सिडेशन स्टेट येण्यासाठी बाहेर ब्रोमिन किती घ्यावं लागतील? 2 घ्यावे लागतील. सो हे बरोबर बॅलन्स होईल, कारण अमोनिया न्यूट्रल लिगँड असतो आणि त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला त्याचे ऑक्सिडेशन स्टेट 4 मिळेल. हे -2, हे -2, प्लॅटिनम 4 होईल. आता ह्याला जर ब्रेक केलं तर हा कोण होईल? प्लस, आणि हा कोण होईल? मायनस. ट्वाइस Br-. त्यामुळे ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन फॉर दिस वन. If concentration of reactant A is increased by 10 times, chemical kinetics चा न्यूमेरिकल बघा मित्रांनो, किती सारे न्यूमेरिकल्स येत आहेत. The rate of reaction increases 100 times. What is the order of reaction if rate law is R is equal to K into A raised to X? So सिंपल तुम्हाला जे पण एक्सपोनेन्शियल पॉवर्समध्ये रेट वाढतो आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यानंतर, त्याच्यावरतीचा हा क्वेश्चन आहे. तुम्ही बघा, आपण बेसिक जर आपण रेट 1 म्हटलं तर ते किती दिलं आहे? K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to X. आता ते काय म्हणताय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट A इज इनक्रीज बाय 10 टाइम्स. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन Aचं 10ने वाढवलं तर रेट कितीने वाढवलं आहे? 100 टाइम्सने वाढतंय. मग आपण काय करूयात? रेट 2 करूयात अगोदर. रेट 2 मध्ये K इंटू 10 टाइम्स करायचं, Aचं कॉन्सन्ट्रेशन 10 पटीने वाढवलं, रेज टू X. पण रेट 2चं पण तुम्हाला दिलं आहे, कितीने वाढलं आहे? 100 टाइम्स ऑफ रेट 1. मग यालाच मी असं लिहू शकतो का? देअरफॉर रेट 2 इज इक्वल टू 100 टाइम्स रेट 1 लिहू शकतो, कारण 100 टाइम्स वाढला आहे. आता याच्यातून तुम्हाला काय विचारले त्यांनी? ऑर्डर ऑफ रिएक्शन इफ रेट लॉ इज. ऑर्डर म्हणजेच एक्सची किंमत तुम्हाला सांगायची, कारण जे एक्सपोनंट असते तीच ऑर्डर असते ना. सो आपण एक्सची किंमत काढूयात. पहा, हे घेऊयात आपण रेट 2 साठी. सो 100 टाइम्स R1 रेट 2 ची किंमत घ्यायला आपण, इज इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला? 100 टाइम्स R1 इज इक्वल टू काय आहे?
बोला हे ठीक आहे, रेट 2 आहे ना. ओके, आता दोघांसाठी कंपॅरिझन करतो आपण. मग इंटू काय येईल, के R1 करतो, थांबा 1 मिनिट. रेट 2 एवढा आहे आणि रेट 1 एवढा आहे. तर आता आपण ह्या दोघांचा जर रेशो घेतला तर तुमच्या लक्षात येतील काही गोष्टी. आता ह्याचा रेशो घेऊयात आणि त्याच्यावरून तुम्हाला आन्सर काढता येईल. हे नकोच, शॉर्टकट ट्रिकने जाऊयात. पहा, इथं जर तुम्ही मित्रांनो अरेंज केलं प्रॉपर तर R2/R1 करूयात आपण, इज इक्वल टू काय येईल सांगा. R2 कोण आहे, 100 टाइम्स R1, ते तर नंतर ठेवू. आता R2ची किंमत तुम्हाला ठेवायची की K इंटू 10 टाइम्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X डिवायडेड बाय, आता कोण आहे R1, कोण आहे K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X. आणि हा रेशो घेऊन काय साध्य होणार आहे, तर एक्सची पॉवर निघते मित्रांनो, कारण ही सिम्पलेस्ट मेथड आहे. आता तुम्ही जर बघितलं R2ची किंमत 100 टाइम्स R1 ठेवा, 100 टाइम्स R1. ह्याला सिम्प्लिफाय करूयात आपण, K इंटू 10चा एक्सपोनंट किती आहे X इंटू Aचा एक्सपोनंट किती आहे X डिवायडेड बाय K इंटू, आता हे किती आहे R1ला R1 ठेवला, K इंटू Aचा एक्सपोनंट घेऊन टाका डायरेक्टली, K इंटू Aचा एक्सपोनंट किती आहे X. आता हे जर सगळं तुम्ही विचारात घेतलं तर R1 गेट्स कॅन्सल्ड, K गेट्स कॅन्सल्ड, A रेज टू X गेट्स कॅन्सल्ड. राहिलंय काय, तुम्ही बघा 10 टू दी पॉवर X इज इक्वल टू काय राहायला लागले 100. आता समजून घ्या मित्रांनो, 10ची पॉवर जर 1 घेतली तर ते 10च येईल, पण 10ची पॉवर 2 घेतली तर ते किती येते 100. देअरफॉर X इज इक्वल टू 2. कारण 10ची पॉवर 1 घेतली तर 10च येईल, पण 10ची पॉवर 2 घेतली म्हणजे X व्हॅल्यू 2 घेतली तरच 100 येईल. सो X म्हणजे ऑर्डर ऑफ रिएक्शन किती असेल मग 2. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस वन. सो किती क्वालिटी क्वेश्चन्स ते डिझाईन करतायत बघा. आणि ह्या क्वेश्चनची मित्रांनो प्रॅक्टिस असल्याशिवाय आपल्याला कसं आन्सर येईल, हो की नाही. जर तुम्हाला खरंच हे न्यूमेरिकलचं ट्रिक्स किंवा न्यूमेरिकल्स तुम्हाला आता आवडू लागले असतील, मी निश्चितपणे सांगतो, तुम्ही जर सलग पेपर्स पाहिले, सलग चॅनलवरती राहिलात तर एक 8-15 दिवसामध्ये, आणि प्लस लाईव्ह बॅच, आपली जी फ्रीची लाईव्ह बॅच आहे ती पण बघा, अटेंड करा. त्याच्यामुळे तुमचं फिजिकल केमिस्ट्री स्ट्रॉंग होणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रात जिथं मुलं भितात फिजिकल केमिस्ट्रीला, तिथं आपले जे फॉलोअर्स आहेत, आपले जे स्टुडंट आहेत, जे की फिजिकल केमिस्ट्री एकदम स्ट्रॉंग झालेली त्यांची. ओके, चलो. विच फ्रॉम द फॉलोइंग लॅन्थेनॉइड्स एक्झिबिट्स +4 ऑक्सिडेशन स्टेट इन F7 कॉन्फिगरेशन. सो लक्षात ठेवा, लॅन्थेनॉइड सगळे दिलेले आहेत, याच्यातला ऑप्शन डी असेल, कारण हे इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे. याचा जो झेड असतो मित्रांनो तो असतो 65 टर्बियम, आणि तुम्ही 65चेच जर कॉन्फिगरेशन लिहिलं TBचं सिम्पल कॉन्फिगरेशन तर ते येतं झेनॉन 54, त्याच्यानंतर काय राहील 4F9 आणि 6S2. 65 होतात का बघा, 54 आणि 2 55, 56 आणि 9 65, पण याच्यातले 4 कमी करायचे आहेत. सो TB4 साठी काय येईल बघा, 4 इलेक्ट्रॉन, इथले 2 गेले आणि इथले काय करावं लागतील 9 - 2. सो हे काय राहतं झेनॉन 4F7. म्हणून मग करेक्ट आन्सर जे आहे ते डीच असणार आहे. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग सॉल्ट्स टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू म्हणताय. पहा, रेड टू ब्ल्यू इन इट्स ॲक्वियस सोल्युशन. ब्ल्यू होतं म्हणजे ते बेसिक झालं पाहिजे सोल्युशन. मित्रांनो, सोल्युशन बेसिक केव्हा होईल, एखाद्या सॉल्टमध्ये स्ट्रॉंग बेस असल्यानंतर होईल. तुम्ही जर इथं पाहिलं KCN हा जो आहे तो सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक बेस आहे, सॉरी स्ट्रॉंग बेस. आता ह्याला जर पाणी टाकलं आपण ॲक्वियस केलं मित्रांनो तर हा काय करेल KOH बनेल प्लस HCN बनवेल. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे हा स्ट्रॉंग बेस आहे आणि हा वीक ॲसिड आहे, म्हणजे आपलं हेच उत्तर आहे, कारण हा स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस असेल तर लिटमस कलर काय असतो, रेड टू ब्ल्यू टर्न होतो, रेड टू ब्ल्यू टर्न होतो. त्यामुळे आपला ऑप्शन एच असणार आहे. तरी पण दुसऱ्याचा विचार करा, तर इथं काय तयार होईल पहा, NaOH होईल पाणी टाकल्यावर, पण HNO3 पण होतो, म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. सो नॉट पॉसिबल. NaCl NaOH स्ट्रॉंग बेस, HCl स्ट्रॉंग ॲसिड नाही होणार, कारण यांचं डिसोसिएशन होत नाही. न्यूट्रल राहतात हे सोल्युशन, हे न्यूट्रल आहे, हे न्यूट्रल आहे. KCl इथं पण तसंच आहे, KOH HCl स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस. सो तिघांचेही सोल्युशन न्यूट्रल आहेत. ह्याचं न्यूट्रल आहे, ह्याचं न्यूट्रल आहे, ह्याचं न्यूट्रल आहे, एकच आहे स्ट्रॉंग बेस वीक ॲसिड. म्हणून ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. A container consisting mixture of 28 grams of N2, 8 grams of He and 40 grams of Ne at 25 degrees Celsius. If the total pressure exerted by the gaseous mixture is 20. पहा PT दिलाय किती, PT दिलाय 20
व्हॉट इज द पार्शियल प्रेशर एक्झर्टेड बाय N2 म्हणजेच PB एक मिनिट पार्शियल प्रेशर ऑफ N2 म्हणते ते PN2 पाहिजे आपल्याला हो नाही. सो पार्शियल प्रेशर जर मित्रांनो काढायचं असेल पार्शियल प्रेशर ऑफ N2 जर काढायचं असेल तर लक्षात ठेवा मोल फ्रॅक्शन ऑफ N2 इंटू टोटल प्रेशर घ्यावं लागतं तुम्हाला. हा आहे आपला सिम्पलेस्ट फॉर्म्युला. मग मोल फ्रॅक्शन ऑफ N2 अगोदर काढावं लागेल. मोल फ्रॅक्शन कसा काढायचं सर तिघांचे पण मोल फ्रॅक्शन बघा ना हे 28 आहे. सो नायट्रोजनचं गिवन मास 28 आहे. मोलार मास पण त्याचं माहिती आहे तुम्हाला 14 दोन्ही 28 म्हणजे 28 तर मोल फ्रॅक्शन XN2 सॉरी नंबर ऑफ मोल्स याचे किती आले नंबर ऑफ मोल्स नायट्रोजन किती आले 1. त्याच्यानंतर हेलियमला 8 गिवन मास आहे डिवाइड बाय त्याचं 4 काय असतं ॲटॉमिक मास. सो हेलियमचे मोल्स किती आले हेलियमचे नंबर ऑफ मोल्स आले 2. आणि निऑन आहे निऑनचं ॲटॉमिक मास किती असतं मित्रांनो तर 20 असतं तर हे पण किती आलं 2. सो तुमच्याकडे नंबर ऑफ मोल्स ऑफ N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ He आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ निऑन हे किती आलं आहे 2. आता जर तुम्हाला N2चा मोल फ्रॅक्शन घ्यायचं असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ N2 घ्यावं लागेल डिवायडेड बाय हे XN2 काढण्यासाठी डिवायडेड बाय तिघांचे नंबर ऑफ मोल्स ऑफ N2 प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ He प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ Ne आणि हे जर ठेवलं आपण तर तुमच्या लक्षात येईल नंबर ऑफ मोल्स ऑफ N2 किती आले होते 1 डिवायडेड बाय हे किती येणार मित्रांनो 1 2 2 1 + 2 + 2 सो दिस विल 1/5. आता लक्षात घ्या मोल फ्रॅक्शन तुमच्याकडे आला किती 1/5. ओके आता 1/5 ठेवा इथे मग 1/5. टोटल प्रेशर मित्रांनो दिलेलंच आहे की किती दिलाय टोटल प्रेशर हे पहा मी इथं दाखवलं तुम्हाला किती आहे 20 आहे. सो 1/5 × 20 आता तुम्हाला लक्षात येईल पार्शियल प्रेशर ऑफ नायट्रोजन 20/5 सो 4 येणार आहे आन्सर 4 बार इज द राईट आन्सर. किती क्वालिटी क्वेश्चन होता लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागलं नंबर ऑफ मोल्स प्रत्येकाचे काढायला लागतात. सर याला काय ऑप्शन आहे की नाही बिलकुल नाही. काही न्यूमेरिकल्सला तुम्हाला वेळच द्यावा लागेल कारण काही क्वेश्चन सोपे पण आहेत ना 2-3 सेकंदात उत्तर देणारे पण काही क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे नो डाऊट क्लिअर राहा. तुमच्याकडे नंबर ऑफ मोल्स अगोदर काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन निघेल. मोल फ्रॅक्शन आला की त्याला इंटू PT करा म्हणजेच टोटल प्रेशर. हा तर फॉर्म्युला आहे. हा पाठ पाहिजे सर फॉर्म्युला पाठ नाही मग पाठच कर नसेल तर बॅच करा संध्याकाळची लाईव्ह बॅच त्याच्यामध्ये तुमच्याकडून आपण फॉर्म्युलेसुद्धा पाठ करून घेतोय. ओके चलो नेक्स्ट सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट N2 मॉलिक्यूल. मित्रांनो N2 मॉलिक्यूल बद्दल इनकरेक्ट स्टेटमेंट म्हणते. इनकरेक्ट म्हणजे चुकीची स्टेटमेंट कुठली आहे असं ते विचारत आहे. पहा इट इज मोर स्टेबल दॅन O2 मॉलिक्यूल हे तर करेक्ट आहे. इनकरेक्ट कुठं आहे N2 हा मोर स्टेबल आहे O2 पेक्षा. इट कन्सिस्ट ऑफ मोर इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दॅन O2 ह्याच्याबद्दल बघावं लागेल आपल्याला. बॉन्ड ऑर्डर इज 3 मित्रांनो नायट्रोजनची बॉन्ड ऑर्डर 3च असते हे पण करेक्ट आहे. डायमॅग्नेटिक आहे हे पण करेक्ट आहे. ओके कारण अनपेड इलेक्ट्रॉन असतील 0 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच डायमॅग्नेटिक आहे. सो हे करेक्ट आहे हे करेक्ट आहे हे करेक्ट आहे. ह्याच्याबद्दलच तुम्हाला डाऊट असला पाहिजे. बघूया आपण की ऑक्सिजनचे बॉन्डिंगमधले इलेक्ट्रॉन किती आहेत आणि नायट्रोजनचे किती आहेत. अगोदर आपण पाहूयात. आता हा न्यूमेरिकल तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो. झेड ह्याचं 2 नायट्रोजन आहेत 7 दोन्ही 14 14 इलेक्ट्रॉनचा हा स्पेसिस आहे. आता याचं MOTचं कॉन्फिगरेशन असेल इथं सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 1 मिनिट सिग्मा 1s2 झाला सिग्मा स्टार 1s2 झाला सिग्मा 2s2 झाला सिग्मा स्टार 2s2 बघा 14 झाले पाहिजेत. त्याच्यानंतर काय येईल पाय 2px पाय इज इक्वल टू इथं ग्रेटर दॅन नाही हे सगळे लेस 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 होत चालले आहेत पण ह्या दोघांमध्ये इक्वल साईन आहे ते पण लक्षात ठेवा. पाय 2px2 पाय 2py2 किती झाले मोजा 2 4 6 8 10 12 अजून एक लागणार आहे. कोण असेल याच्या पुढं तर इज ग्रेटर दॅन सिग्मा 2pz2. आता मोजा 2 4 6 8 10 12 14. आता बॉन्डिंग कोणते तर ज्याच्यावर स्टार नाही ते बॉन्डिंग. मग स्टार नसणारे मोजा आता किती आहेत. स्टार नसणारे मोजायचे मित्रांनो पटकन मोजा लवकर मोजा वेळ कमी आपल्याकडे. पहा हे 2 हे 2 4 हे 2 6 हे 2 8 हे 2 10 सो 10 आहेत. 10 इलेक्ट्रॉन्स BMO मध्ये आहेत. आता आपण बघूया O2च्या बाबतीत मित्रांनो.
ऑक्सिजन 8 दोन्ही 16 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि जर इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन 14 असेल मित्रांनो, तर थोडंसं लक्षात ठेवा काय करतो आपण, एमओटीचं जे कॉन्फिगरेशन सिस्टीम आहे ती चेंज होते. इफ इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन 14 असतील तर त्यावेळी आपण सिग्मा टू पी झेडला अगोदर घेतो. कुठं घ्यायचं? अगोदर. हे ट्रिकच आहे, लक्षात ठेवा. आता कॉन्फिगरेशन बघा, सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. आता पाय टू पी एक्स पाय टू पी वायच्या अगोदर ह्या सिग्मा टू पी झेडला इथे घ्यायचं, कारण तो रूल आहे 14 पेक्षा जर जास्त इलेक्ट्रॉन व्हायले तर त्याला अगोदर घ्यायचं. सो सिग्मा टू पी झेड 2 मोजा, 2 4 6 8 10. आता येणार आहे पाय टू पी एक्स 2 इज इक्वल टू पाय टू पी वाय 2. पहा 2 4 6 8 10 12 14 पाहिजेत किती बघा, 16 पाहिजेत. सो आता काय येणार आहे मग, पाय स्टार 2px इज इक्वल टू पाय स्टार 2py. आता इथं किती झाले ते 14. पण पहा या दोघांची एनर्जी इक्वल आहे मित्रांनो, पाय स्टार. मग इथं आता एकदम 2 इलेक्ट्रॉन देता येत नाही, अनपेअर्ड फॉर्ममध्ये भरले जातात. तोच रूल आहे पॉलीज एक्सक्लुजन रूल, हंट्स मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. म्हणून इथे एकच द्या, कारण दोघांची एनर्जी सेम आहे. सर इथं आम्ही 2 का देऊ शकत नाही, पेअरिंग तशी करता येत नाही, सेम एनर्जी ना. ह्यांचा एनर्जी डिफरन्स होता, हे लेस दॅन असं, म्हणजेच ग्रेटर दॅन लेस दॅनचा डिफरन्स इथं आहे, कळते की नाही. ह्याची एनर्जी कमी आहे. हे जे एनर्जीचा विषय आहे तो तुम्हाला माहिती असला पाहिजे, हो की नाही. सो त्यामुळं इथं एनर्जी इक्वल असल्यामुळे एक टाकला आपण इलेक्ट्रॉन. इथं चुकून झालं माझ्याकडून, 1 इलेक्ट्रॉन करा. आता जर तुम्ही बॉन्डिंगचे इलेक्ट्रॉन मोजले 2 4 6 8 10, हो की नाही. आता हे पाय स्टारच आहे ना, इथं पण स्टार आहे, म्हणजे हे घ्यायचे नाहीत, अँटी बॉन्डिंगचे आहेत ते. तर इथं पण 10च इलेक्ट्रॉन आहेत. मग दोघांकडे 10 इलेक्ट्रॉन आहेत. आणि हे काय म्हणतं, इट कन्सिस्ट मोर इलेक्ट्रॉन्स इन BMO म्हणते, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. तर ही चुकीची स्टेटमेंट आहे, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजेच आपलं हेच ऑप्शन असलं पाहिजे. 13 आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट फॉर हायड्रेट्स. मित्रांनो पाठच ठेवा, पी ब्लॉकचा क्वेश्चन आहे. HF ग्रेटर दॅन HI ग्रेटर दॅन HBr ग्रेटर दॅन HCl. ऑर्डरच पाठ करा, ह्याला ऑप्शनच नाही इनऑर्गॅनिकला. फाइंड आउट नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन 0.35 मोल्स ऑफ ग्लुकोज. मित्रांनो एका ग्लुकोज मॉलिक्युलमध्ये कार्बन किती आहेत बघा, C6H12O6. सांगा मला किती कार्बन आहेत तिथं, 6 आहेत. मग आपण काय करूयात, 0.34 इंटू काय करायचं, अवोगॅड्रोज नंबर इंटू काय होणार, 0.34 इंटू अवोगॅड्रोज नंबर एकामध्ये किती असते, 6. तर तुमच्या आता टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स निघतील. सो 0.34 इंटू 6.022 10⁻23 इंटू 6. आणि हे जर सोडवलं तर माझ्या हिशोबाने तुम्हाला उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. किती येते बघा, 6ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं, 6×24 6×3 18 18 19 20. माझ्या मते 6×24ला 4 हातच्या आले 2, 6×3 18 19 20. ओके, डेसिमल पॉईंट 2 नंतर 2 पॉईंट आहे नंतर 6 दोन्ही 12 येईल मित्रांनो. 6 दोन्ही 12 कुठं आहे, इथंच आहे ऑप्शन सीला. बघायचीच गरज नाही, कारण तुम्ही 3 ऑप्शनमध्ये सगळे वेगवेगळे नंबर्स आहेत. तुम्हाला जरी कॅल्क्युलेट करून काढलं तरी हेच येणार आहे. जर तुम्ही ह्याला मल्टिप्लाय केलं परत 6.022 तर तुमचं उत्तर हे 12पेक्षा थोडं जास्त येणार आहे. डेसिमल पॉईंट इथं 23 आहे, इथं आपला 23 आहे, तर 24 केला आहे. हा मोठा झाला तर हा लहान होणार. सायंटिफिक नोटेशननुसार याला शिफ्ट केलेलं असतं. फाइंड द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल्टा TB फॉर 1 मोल AlCl3 म्हणते. पहा AlCl3चं डिसोसिएशन असं असतं. सोल्युशन टॉपिक मधला क्वेश्चन, Al3++ थ्रायCl-. मित्रांनो x ची व्हॅल्यू किती आहे 1, y ची व्हॅल्यू किती आहे 3. समजून घ्या टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स x + y किती आहे तिथं 4 आहेत. मग आता आपला जो प्लेन फॉर्म्युला असतो डेल्टा TB इज इक्वल टू, प्लेन जो फॉर्म्युला आहे मित्रांनो तो असतो KB इंटू एमचा. पण जर इलेक्ट्रोलाइट असेल तर व्हॅन ऑफ फॅक्टरने याला मल्टिप्लाय करावं लागतं, I ने मल्टिप्लाय करायचं. I आपला किती आलाय, I आला आपला 4, व्हॅन ऑफ फॅक्टर 4 येईल. इलेक्ट्रोलाइटसाठी हीच टेक्निक आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स काढा, त्याच्यावरून व्हॅन ऑफ फॅक्टर I ची व्हॅल्यू येते. मग आता तुमच्या ऑलरेडी डेल्टा TB व्हॅल्यू दिली आहे किती, x इंटू के दिला आहे. सो x इंटू के दिलेला आहे डेल्टा TB, म्हणजे ही व्हॅल्यू दिली x इंटू के इंटू 4 करा बरं. मग I ची व्हॅल्यू 4 आहे, तर हे किती येईल 4xk येईल.
4xk म्हणजे ऑप्शन डी आहे, हो की नाही. सो 4xk ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग चेंज टेक्स प्लेस ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ड्युरिंग वर्किंग ऑफ ड्राय सेल. मित्रांनो ड्राय सेलच्या रिॲक्शन्स पार्ट असतील तर आणि तरच याचं तुम्हाला आन्सर येऊ शकतं. सो ड्राय सेलमध्ये ही रिॲक्शन चालते मित्रांनो. झिंकचंच ऑक्सिडेशन होतं. Zn इज ऑक्सिडाइज इंटू Zn2 प्लस विथ द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. दिस इज करेक्ट. पण हा जो इलेक्ट्रोड असतो तो पॉझिटिव्ह नसतो, हा इलेक्ट्रोड असतो निगेटिव्ह, ॲनोड असतं मित्रांनो. मग कॅथोडला कोणती रिॲक्शन चालते, तर कॅथोडला जी रिॲक्शन चालते ती पण बघूया. आता हे तर चुकीचं स्टेटमेंट झालं कारण रेड्यूस थोडाच होतं, झिंक ऑक्सिडाइज व्हायला. आपल्याला काय विचारलं आहे, चेंज टेक्स प्लेस. MnO2 इज रेड्यूस टू Mn2O3, हे करेक्ट आहे. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला जो मॅंगनीज डायऑक्साईड आहे त्याचं रिडक्शन होऊन Mn2O3 होतं, हे उलट दिलं आहे. सो हे चुकीचं आहे. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर ओनली, कारण कॅथोडला जे पण रिडक्शन चाललं आहे ते MnO2चं Mn2O3 मध्ये चाललं आहे. तुम्ही इथं पण बघू शकता मॅंगनीज किती येतं, +4 आहे, हो की नाही. मॅंगनीज किती येतं, +4. आणि इथं जर तुम्ही ते पाहिलं तर ते किती येतं आहे बघा ना तुम्ही. Mn2O3 ऑक्सिजन 3 2 6, 6/2 करावं लागेल, 3 म्हणजे +4चा +3 झाला. याचा अर्थ काय झालं, रिडक्शन झालं, म्हणून तेच करेक्ट आहे. नेक्स्ट, 4 ग्रॅम मास ऑफ NaOH इज ॲडेड टू वॉटर टू फॉर्म 500 ml ऑफ सोल्युशन. बघा 1 लिटर नाही दिलं, 500 ml दिलं ॲट 298 केल्विन. व्हॉट इज द pH ऑफ सोल्युशन. बाप रे बाप, म्हणजे काय केलंय, तुम्हाला डायरेक्ट काहीच दिलं नाही. त्यांनी दिले अगोदर की मास ऑफ NaOH दिले. अगोदर तुम्हाला काय काढावं लागेल, मोलॅरिटी काढावं लागेल. आणि मोलॅरिटी काढल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस मिळेल, त्याच्यावरून काय निघेल, POH. आणि POH काढल्यानंतर काय काढायचं आहे, pH. म्हणजे लांबलचा क्वेश्चन आहे हा, तरी पण वेट अँड वॉच. संयम आपल्याला जिंकवू शकतो मित्रांनो. 4 ग्रॅम NaOH, थोडंसं फास्ट सांगतो मी. 4 ग्रॅम डिवायडेड बाय काय करा, 40 करा, कारण NaOHचं मास तेवढं असतं. नंबर ऑफ मोल्स काढतात याच टेक्निकने. मग हे किती आलं, 0.1. पण हे किती आहे, 500 ml आहे. मोलॅरिटी काय असते, पर लिटर असते. मग हे किती आहे, 500 ml ला 0.1, तर पर लिटर मोलॅरिटी काय आली मग, 0.1च्या ऐवजी 0.2, कारण अर्धा लिटरला तेवढे, 1 लिटरला किती येईल, 0.2. आता ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात झाली की तुम्हाला NaOHचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे डिसोसिएशनमध्ये ते किती आहे मित्रांनो, 0.2 आहे. मग याचं आपल्याला काय करायचं, अगोदर NaOH म्हणजे POH काढता येईल. POH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन असते. निगेटिव्ह लॉग ऑफ 0.2 आहे, तर ह्याला आपण असं लिहू शकतो का बघा, 2 × 10⁻⁻1चा एक्सपोनेन्शियल फॉर्म. आणि जर तुम्ही पाहिलं तर हे सगळं जर तुम्ही सॉल्व केलं तर log 2 किती येतो, मायनस निगेटिव्ह लॉग, मायनस बाहेर ठेवूयात आपण, 2चा लॉग असतो 0.3010 आणि हा किती बार 1, तर बार 1 ऑलरेडी आहे. पण हे जे तुमचं बार 1 आहे त्याला जर पॉझिटिव्ह करायचं झालं तर ओव्हरऑल हे काय होऊन जाईल मग, 0.2 म्हणजे 1/5 पण असते. सो निगेटिव्ह मॅन्टिसाला आपल्याला डायरेक्टली लॉग बघता येत नाही, त्याला +1 -1 टू द मॅन्टिसा करावं लागतं. ह्याला आपण +-1 करूयात म्हणजे बार 1 येते. आणि त्याला परत +1 -1 ही पण टेक्निक आहे. थोडंसं ह्या टेक्निकला तुम्ही ऑब्झर्व करा. ह्या सगळ्याचा आन्सर जर बघितलं तर ते येते 0.6990, हो की नाही. कारण हे 0.3010ला 1 मधून मायनस करायचं, तुम्हाला हे आन्सर येतं आणि तिकडं ते मायनस मायनस कॅन्सलेशन होऊन जाईल. 0.6990 तुमचा आला POH. POH आल्यानंतर आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे मित्रांनो, pH + POH इज इक्वल टू 14. देअरफॉर pH इज इक्वल टू 14 - 0.6990. हा जर डिफरन्स काढला तर पॉईंटनेच कमी व्हायला, म्हणजे 13 पॉईंट समथिंग येईल. इथं कुठंच नाही आहे, ऑप्शन डी मध्ये आहे. कारण 14 मधून 1 जरी गेला तरी 13 होतात, 14 मधून 0.6 गेला म्हणजे 13च्या थोडंसं जास्त. याचा अर्थ हेच आहे. नेक्स्ट, a compound contains atoms of X, Y and Z elements. Oxidation numbers of X, Y and Z are +3, +5, -2 respectively. Identify the possible formula of this compound. ते काय म्हणाले की या कंपाऊंडचा पॉसिबल फॉर्म्युला काय असेल. लक्षात घ्या मित्रांनो, रेडॉक्स रिएक्शनवरचा क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला दिलाय. इथं कुठं ABCD मध्ये चार्ज आहे का, तर कुठंच नाही. याचा अर्थ जे काही सम असेल ऑक्सिडेशन नंबरची ती काय यायला पाहिजे, अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर फॉर न्यूट्रल मॉलिक्यूल काय असते, न्यूट्रल मॉलिक्यूलला अल्जेब्रिक सम ही काय असते मित्रांनो, 0 असते, हो की नाही. सम किती असते ऑक्सिडेशन नंबरची, 0 असते. मग न्यूट्रल मॉलिक्यूल प्रत्येकाची 0 येते का ते बघा. आता जर आपण ओव्हरऑल रँडम जरी काढायचं म्हणलं तर आपण काढून बघूया. लेट्स ट्राय फॉर द इच ऑप्शन. जिथं मिळेल तिथं थांबूयात. X, Y, Z2 साठी जर कॅल्क्युलेट केलं तर X व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, +3.
एकदाच घ्यायचा आहे. वाय किती घ्यायचा आहे, वाय पण एकदाच घ्यायचा आहे, +5 +3 +5 आणि झेड दोनदा घ्यायचा आहे, -4 येईल, +-4. हे जर सॉल्व केलं तर हे 0 येते का बघा. 5 आणि 3 8, 8 मधून 4 गेले, माझ्या हिशोबाने हे येत नाही. 8 मधून 4 गेले तर हे उत्तर येते तुमचं +4. सो नॉट आन्सर, हे येत नाही. त्याच्यानंतर हे पहा y2 xz3 2. आता हे जर सॉल्व केलं y2, y अगोदर दिलाय, y पहा मधला आहे, y किती घ्यायचा आहे 2 घ्यायचा आहे, म्हणजे +5 2 टाइम्स घ्यायचा आहे, +5 2 टाइम्स. त्याच्यानंतर x किती वेळा घ्यायचा आहे, 2 वेळा घ्यायचा आहे. x इथं व्हॅल्यू आहे, x ची +3 किती येईल, +6 घेतो, +6. आणि z किती वेळा घ्यायचा आहे, 3 2 6 वेळा घ्यायचा आहे, +6 -6. तर हे पण किती येते बघा, +6 -6. कारण x ची व्हॅल्यू 3 होती, तो 2 वेळा, +3 6 झाला, 6 6 कॅन्सल झालं, तरी पण 5 2 10 +10 आहे. सो नॉट द आन्सर. ऑप्शन सी ला आपण चेक करूयात. x किती आहे, 3 वेळा आहे मित्रांनो. x 3 वेळा म्हणजे 3 3 9 झाला. सो x3 yz 4 टाइम्स 3 ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे 3 3 9 येतं, डायरेक्टली लिहितो मी. y किती वेळा घ्यायचा आहे, 3 वेळा, 5 3 15 येईल, 9 अधिक 15 करूयात. आणि z किती वेळा घ्यायचा आहे, 4 3 12, 4 3 12 म्हणलं तर 6 12 2 24 म्हणजेच -24. आता हे 15 आणि 9 पण किती आहे, 24च आहे, आणि हे पण किती आहे, 24च आहे. +24 -24 तुम्हाला उत्तर 0 दिसेल. म्हणजे आपलं हेच ऑप्शन असेल, शेवटच्याला बघायची गरज नाही. तुम्हाला बघायचं असेल क्रॉस चेकसाठी तर तुम्ही बघू शकता, कारण न्यूट्रल मॉलिक्यूल आहे 0. Which of the following compound is used for preparation of quicklime? Informative question from S block elements. So सोडियम कार्बोनेटला जर आपण हीट केलं तर आपल्याला मिळणारा फॉर्म्युला आता पहा. सोडियम कार्बोनेट आहे, कॉस्टिक सोडा आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट आहे. सो क्विक लाईमचा फॉर्म्युला सगळ्यात अगोदर समजून घ्या. CaO असतो मित्रांनो. CaO कशात मिळू शकतो, तर कॉस्टिक सोडा. हे कोणाचं नाव आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, कोणाला म्हणतात कॉस्टिक सोडा. सोडियम कार्बोनेटमध्ये सोडियम आहे, इथं पण तोच गोळा असणार आहे. मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम एका ठिकाणीच आहे, म्हणजेच ऑप्शन सी. Which from the following gases is adsorbed to greater extent if adsorbent remains same at similar conditions of temperature and pressure? सो मित्रांनो, कोणाचं ॲडसॉर्प्शन सगळ्यात जास्त होईल, तर त्याचं उत्तर आहे ज्याचं मॉलिक्युलर मास जास्त आहे. जनरली ह्या सगळ्यांचं गॅसेसचं ॲडसॉर्प्शन जास्त असतं. तर तुम्ही बघा, ऑक्सिजन किती येईल, 16 2 32, नायट्रोजन किती येत आहे, 14 2 28, हायड्रोजन किती येत आहे, 2. मग इथं एकच आहे ज्याचं मोलार मास जास्त आहे, त्याचं ॲडसॉर्प्शन जनरली जास्त असतं. SO2 इज द राईट आन्सर. Which of the following is effectively used to remove E. coli? परत एकदा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन. E. coli फ्रॉम द वॉटर. बॅक्टेरियाला काढून टाकायचा आहे. हा क्वेश्चन कुठल्या टॉपिकचा आहे तुम्ही मला सांगायचं आहे. 12वीतल्या एका टॉपिकचा क्वेश्चन आहे. मी आन्सर डायरेक्टली सांगतो. सिल्वर नॅनो पार्टिकल्स इज द राईट आन्सर. तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं म्हणजे मला कळणार आहे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहता का नाही. या क्वेश्चनपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाय का नाही मला कसं कळणार. जर तुम्ही ह्याचा आन्सर दिले 21 क्वेश्चनचं की सर ह्या टॉपिकमधून हा क्वेश्चन होता, तर तुमचं प्रिपरेशन राईट वेल आहे आणि तुम्ही आपले व्हिडिओज पण रेग्युलर बघताय. ओके, चलो. व्हॉट इज द ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ द फॉलोइंग रिएक्शन? सांगा मित्रांनो, ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी या रिएक्शनची कुठली असेल तर इलिमेंटरी रिएक्शन आहे, टेक्स्टबुक मधली रिएक्शन आहे. तुम्ही जर पाहिलं तर मॉलिक्युलरिटी 2 आहे. आणि जे इलिमेंटरी रिएक्शन्स असतात मित्रांनो त्याची ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी सेम असते. इट मीन्स ऑर्डर 2 मॉलिक्युलरिटी 2 इज द राईट आन्सर. इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन होता. द सोल्युबिलिटी ऑफ Ba2 इज 4 × 10⁻⁴. सोल्युबिलिटी दिले. व्हॉट इज द KSP? सो तुम्हाला Ba2 सॉल्ट आहे किंवा A2B सॉल्ट आहे तर ह्याचा KSP फॉर्म्युला पाठच पाहिजे, कारण याचा डिसोसिएशन वरून तो येतो. 4S³ इज द आन्सर. मग 4 इंटू आपल्याला सोल्युबिलिटी ऑलरेडी दिली 4 × 10⁻⁴ होल ब्रॅकेट क्यूब. हे जर तुम्ही सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल 4 × 12 10⁻⁻12 हे तर फिक्स झालं. 4 × 16 16 × 64. सो 64 × 4 जर केलं तर माझ्या हिशोबाने ते 256 येतं. पण ह्याला सायंटिफिक नोटेशनमध्ये 2.56 घेतलं तर हे 10⁻⁻10 येईल. 2.56 10⁻⁻10 इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. विच अमॉंग द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट? तर इथं तुम्हाला सगळेच अल्कोहोल दिलेत मित्रांनो. हा जर अल्कोहोल बघितला तर प्रायमरी आहे,
हा जर बघितला तर प्रायमरी आहे, हा जर बघितला तर 1 2 म्हणजे सेकंडरी आहे, आणि हा जर बघितला तर 1 2 3 म्हणजे टर्शरी आहे. सो अल्कोहोलची जी बॉइलिंग पॉईंट ऑर्डर असते, लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी टर्शरीचा असतो, त्याच्यानंतर थोडा जास्त ऑर्डरच अशी लिहितो मी आता. अल्कोहोलची बॉइलिंग पॉईंट ऑर्डर सगळ्यात जास्त प्रायमरीचा, त्याच्यापेक्षा सेकंडरी, त्याच्यापेक्षा टर्शरी. याचा अर्थ लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट कोणाचा असेल? टर्शरी अल्कोहोलचा असेल. कन्सेप्ट. व्हॉट इज द शेप ऑफ BrF5 मॉलिक्यूल? पहा, केमिकल बॉन्डिंग एकच पॅटर्न करायला आहे. सगळे तुम्हाला जॉमेट्रीवरचे क्वेश्चन्स आहेत. ब्रोमीन हा हॅलोजन आहे मित्रांनो. सो ब्रोमीनला तुम्ही जर पाहिलं तर हे तर 4 बॉन्ड, जे की फ्लोरीनला देऊन टाकू आपण. पण गोळ काय होतंय? ऑक्टाहेड्रल जॉमेट्री असण्यासाठी 6 फ्लोरीन पाहिजे होते, इथं 5च आहे. पण नीट बघा, 1 2 3 4 5 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ब्रोमीन हॅलोजन आहे तर 7 व्हॅलन्स असले पाहिजेत. मग आणखी 2 कुठे आहेत? तर इथं आहेत. एक तर वरती ठेवा किंवा खाली ठेवा. ह्या जॉमेट्रीला आपण काय म्हणतो? हे काउंट होत नाही लोन पेअर, म्हणून स्क्वेअर पिरामिडल इज द राईट आन्सर फॉर दिस वन. हे स्क्वेअर आहे, वरती साईडला पिरामिडल होऊ शकतो. दॅट इज द आन्सर. The correct order of reactivity of reaction involving cleavage of CX bond in the following compounds. So इथं माझ्या हिशोबाने NO2 विसरलाय, तेवढे करेक्शन आहे. तुम्ही जर बघितलं तर जेवढे विड्रॉइंग ग्रुप जास्त असतात मित्रांनो, परत एकदा ऐका, जेवढे विड्रॉइंग ग्रुप म्हणजे NO2 ग्रुप जास्त असतात तेवढीच त्याची रिएक्टिव्हिटी जास्त असते. मग मला काय म्हणायचं आहे? करेक्ट ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटीमध्ये जेवढे जास्त NO2, इथं बघा 1 2 3 आहेत, इथं किती आहेत? 1 2 आहेत, इथं किती आहे? एकच आहे. इथला मिस झालेला होता, मी ते करेक्ट करून दिलं. आता तुम्ही आन्सर सांगू शकता. सगळ्यात जास्त याचे आहेत. सो 3 इज ग्रेटर दॅन 2 इज ग्रेटर दॅन 1. सो करेक्ट ऑप्शन कुठं आहे पहा? 3 2 1. नाही 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 आहे 3 2 1. सो करेक्ट ऑप्शन इज डी. हॅलोजन मधला क्वेश्चन होता. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड? फ्रेंड्स, स्ट्रॉंग फील्ड लिगँड कुठला आहे? त्याच्यासाठी स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जे आहे, जी आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिकमध्ये इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या, ती तुम्हाला पाठच पाहिजे तरच ते होऊ शकतं. आता ही सिरीज पाठ करण्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो. पहा, आईने ब्रदरला क्लासला सोडले फुकट. परत एकदा ऐका, आईने ब्रदरला क्लासला सोडले फुकट, आणि ही ऑर्डर अशी जाते. ओ ओ म्हणजे काय? अल्कोहोल. ओ कॅटरीना C2O4 ऑक्झॅलेटो. कॅटरीना पाणी H2O पाणी नाही पित. कॅटरीनाला पाणी नको, NCS मायनस घेऊया आपण. सो कॅटरीनाला पाणी नको. आता पुढे काय येणार आहे? EDTA म्हणजेच एडी. NH3 किंवा NH2 नाही. अमोनिया नाही. NH म्हणजे नाही. एडी नाही. इनबाई सासूबाई सारखी असते इनबाई. सो एडी नाही, इनबाई, कारण म्हणजेच सायनाइड कंपनी. कारण तिची सायनाइड कंपनी. पहा, शॉर्टकट ट्रिक. आता असा क्वेश्चन तर फिक्स येणार आहे, प्रत्येक शिफ्टमध्ये येणार आहे. मग आता ट्रिक्स कशा लक्षात ठेवायचे? पहा, परत तुम्ही रिवाइज करून बघायचा व्हिडिओ. आईने ब्रदरला क्लासला सोडले कसे? फुकट. आता काय करायचं? फुकट सोडले म्हणलं ओ, आश्चर्य व्यक्त केलं. त्याच्यानंतर कॅटरीनाने पाणी नाही पिले, किंवा कॅटरीना पाणी नको म्हणते, NCS नको. पुढचा पार्ट, एडी नाही इनबाई, कारण तिची सायनाइडची कंपनी. आता याच्यात सगळ्यात टॉपला कोण दिसतंय तुम्हाला? पहा, CN मायनस इथं आला. CO तर नाहीये, मग टॉप मध्ये ऑर्डर मध्ये कोण आहे? CN. सो दिस इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ प्युअर होलेटाईल लिक्विड B. प्युअर होलेटाईल लिक्विड B हे काढायचं तुम्हाला. PB0 क्वेश्चन मार्क आहे, हेच काढा म्हणते. ॲट अ गिवन टेम्परेचर इफ मोल फ्रॅक्शन ऑफ लिक्विड B, मोल फ्रॅक्शन तुम्हाला XB चा दिलेला आहे, किती? 0.4 दिले ना. अँड प्युअर होलेटाईल लिक्विड, प्रेशर ऑफ प्युअर होलेटाईल लिक्विड PA0 तो पण दिलाय. किती दिलाय? हे 0.4 दिलता, हे 400 दिलाय. सो PA0 किती दिलाय? 400 रिस्पेक्टिव्हली. P टोटल पण दिलाय. सो सिम्पलेस्ट राउल्स लॉ वरचा क्वेश्चन आहे फ्रेंड्स. राउल्स लॉ. आता राउल्स लॉ काय ते पण सांगतो. PT इज इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला? PA प्लस PB. हे तर माहित पाहिजे तुम्हाला, दोन कॉम्पोनंटच्या प्रेशरची ॲडिशन होते, सम होते. यालाच आपण असं लिहू शकतो, XA प्लस PA0 प्लस दिस इज द प्रॉडक्ट
इथे इंटू करावं लागेल इंटू, तसंच हे काय येईल एक्स बी मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड बी इंटू इट्स प्युअर कॉम्पोनंट प्रेशर बी पी बी झिरो. आता आपल्याला हा काढायचा पी बी झिरो काढायचा, हा काढायचा आपल्याला पी बी झिरो. ओके, आता व्हॅल्यूज पुटअप करा. मग एक्स ए ची व्हॅल्यू मित्रांनो ऑलरेडी आहे का बघा, नाही. एक्स बी ची आहे, पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्याही दोन कॉम्पोनंटच्या फ्रॅक्शनची जर बेरीज केली, आता बी चं जर 0.4 असेल तर ए किती असेल 1 मायनस पी, मग ए किती असेल 0.6 असेल. सो 0.6 करूयात आपण इंटू पी ए झिरो ऑलरेडी दिलाय तुम्हाला पहा. पी ए झिरो कुठं दिलेला आहे इथे घेतलाय मी, किती आहे 400 400च आहे, हां 400 दिलाय, प्युअर व्होलेटाईल लिक्विड आहे. ओके, प्लस आता काय करतोय आपण एक्स बी मित्रांनो, एक्स बी ऑलरेडी दिलाय किती 0.4 इंटू अजून काय दिलेलं आहे पी बी झिरो, हे तर काढायचं आहे आपल्याला. ओके, पण अजून एक माहिती आहे टोटल प्रेशर जो की 600 आहे. आता ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे किती येते बघा, साइन चौक 24 म्हणजे हे येते 240 डेसिमल पॉईंट 24 येत आहे, एक झिरो सोडून डेसिमल पॉईंट 240 प्लस 0.4 पी बी झिरो करूयात. आता हे 240 इकडे मायनस करा, 600 मधून ते गेलं निघून, 600 मायनस 240 इज इक्वल टू 0.4 पी बी झिरो. आता तुमचं उत्तर येऊन जाईल, कारण 600 मधून 240 गेलं किती येते बघा, 10तून 4 गेले 6, 5 मधून 2 गेले 3 इज इक्वल टू 0.4 पी बी झिरो. देअरफॉर पी बी झिरो इज इक्वल टू 360 भागिले, आता हे 0.4 डिनॉमिनेटरला घ्या, 0.4 ला 4 करा म्हणजे भागाकार सोपा जाईल, तर 3600 भागिले 9 करा, सॉरी 4, 3600 भागिले 4 केलं तर हे किती येते 900, 4 9 36. सो 900 कुठं ऑप्शन आहे, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. पहा जो न्यूमेरिकल होता एकदम टफ लेवलचा होता. महाराष्ट्रात जे टॉप 1% स्टुडंट आहेत, 100% घेणारे, फक्त त्यांनाच हा क्वेश्चन सुटू शकतो, बाकीच्या विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर आला तुमची लॉटरी लागली म्हणायचं. आयडेंटिफाय द मोनोमर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पॉलीएक्रिलोनाइट्राइल. नायट्राइल म्हटलं की मित्रांनो फिक्स कोण आला पाहिजे, CN आला पाहिजे. सो ह्याच्यात कुठं तुम्हाला CN दिसतंय का, नाही. कटला याच्यात पण नाही, इथं कुठं नाही, कुठं दिसतोय इथं, झालं. म्हणजे ट्रिक वापरून तुम्ही क्वेश्चन फास्ट सोडू शकता. आता इथे 56 सेकंद लागले का नाही, इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन 2 सेकंदात उत्तर. नायट्राइल म्हणजे सायनाइड इथंच होता. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी इन द फॉलोइंग रिएक्शन. तुम्हाला एक रिएक्शन दिली आणि त्याचा प्रॉडक्ट विचारलाय. पहा इथेनॉल आहे, डायल्यूट NaOH ए, परत त्याचं काय केलंय हायड्रोलिसिस. जर तुम्ही ही रिएक्शन नीट ऑब्झर्व केली तर ही आहे अल्डोल कंडेन्सेशन, अल्डोल रिएक्शन आहे मित्रांनो. मग इथेनॉलला जर आपण डायल्यूट NaOH सोबत रिएक्ट केलं तर त्याचा जो तयार होतो तो काय होतो, अल्डोल तयार होतो, ओके नाही. 2 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल 2 आणि 2 4, आणि त्या 2 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉलला जर एलिमिनेट केलं, सर नाही लक्षात आलं डायरेक्ट सांगा. हे पहा CH3 CHO CH3 CHO. आता ह्याला डायल्यूट NaOH सोबत रिॲक्ट केलं आपण तर हा याला कन्वर्ट करतो कशात, त्याचा प्रोटॉन काढून घेतो सेकंड मॉलिक्युलचा, आणि हा जो असतो CH3 CHO याच्यावरती हा अटॅक करतो. आता ह्या दोघांना जर जोडलं तर ह्याचा प्रॉडक्ट काय येतो CH3 CHOH, राहिला कोण CH2 CHO. पण ह्याला जर आपण पाणी टाकलं मित्रांनो, हे पहा स्टेप 2 ला काय म्हणते पाणी टाका. आता हे झालं आपला A, 1 2 3 4. मी तुम्हाला अगोदरच म्हणलं होतं पहा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. सो अल्फा बीटा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनॉल तयार झाला. आता ह्याचा OH जाणार, एलिमिनेशन होणार, हे मायनस पाहिजे होतं इथं, पाणीच टाकलं म्हणतो मी, इट्स माय मिस्टेक, दिस शुड बी डेल्टा. डेल्टा म्हणजे हिट करायचं फ्रेंड्स. ज्यावेळी आपण अल्डोलला हिट करतो, इट्स माय मिस्टेक, डेल्टा म्हणजे हिट करायचं, त्यावेळी वॉटर निघून जातं. इथे एक प्रिंट मिस्टेक आहे -H2. तर हा OH जाणार आणि अल्फाचा H जाणार, म्हणजे ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड येणार, CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. सो दिस इज आवर ब्यूटॅटोइनल. प्रॉडक्ट कुठला येईल, ब्यूटॅटोइनल इज द राईट आन्सर. हिट केल्यानंतर वॉटर निघून जातो. व्हॉट आर द पोझिशन्स ऑफ N ॲटम्स प्रेझेंट इन पिरिमिडिन रिंग ऑफ न्यूक्लिक ॲसिड्स. सो ही आहे पिरिमिडिन रिंग. तुम्हीच बघा कोणत्या पोझिशनला नायट्रोजन आहेत. जर आपण नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल फ्रेंड्स, 1 2 3, 1 ला एक नायट्रोजन, दुसरा 3 ला आहे. सो 1 and 3 इज द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. 1 and 3 इज द राईट आन्सर. नेक्स्ट, identify the major product obtained when anisole reacts with bromine in acetic acid.
ॲनिसोलला जर आपण ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिड सोबत रिॲक्ट केलं तर मित्रांनो जो मेजर प्रॉडक्ट असतो Br2 इन ॲसिडिक ॲसिड, ओके नाही, तर ह्याचा मिळणारा मेजर प्रॉडक्ट जो असतो तो असतो पॅरा ब्रोमो ॲनिसोल. करेक्ट आन्सर इज काय असतंय पॅरा ब्रोमो ॲनिसोल, कारण मोस्ट स्टेबल पोझिशन आहे, 4 पोझिशनला तो स्टेबल असतो, म्हणून ऑप्शन सी इज द राईट आन्सर. याचं आपण ब्रोमिनेशन केलेले इथर्स. कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्युशन इफ सोल्युशन फ्रीजेस ॲट 0.95 डिग्री सेल्सिअस. KF तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी, KF 1.86 फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर तो पण दिलेला आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आता डेल्टा TF कसा काढायचा, तर डेल्टा TF काढण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवा जे पण प्युअर सॉल्वंट आहे T0 मायनस T करावं लागेल आणि इज इक्वल टू KF इंटू M करावं लागेल. T0 किती आहे मित्रांनो, प्युअर वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे 0 आहे, ओके नाही, 0 मायनस आणि हा किती आहे फ्रीजेस ॲट 0.95. आता फ्रीजेस ॲट मायनस येते, मायनस मायनस 0.95, तर समजून घ्या किती येईल ते. KF 1.86 आहे, विचारलं काय M काढा, किती झालं हे प्लस 95 आलं, ओके नाही. सो M इज इक्वल टू 0.95 डिवायडेड बाय हे काय 1.86. मित्रांनो येड पण माणूस सांगू शकते, डेसिमल पॉईंट जर पुढे सरकवला तर 95/186. तुम्ही जर विचार केला मित्रांनो तर 95/186 खाली काय आहे जास्त आहे, वरती काय कमी. 0 पॉईंट केलं तर 950 होते, 950 186 म्हणजे 200 धरा, बेपंचे 10 होत आहे, म्हणजे 5च्या आतलं उत्तर किंवा 5 पेक्षा थोडं जास्त पाहिजे, कारण हे 186 आहे, हो की नाही. 5 पेक्षा थोडं जास्त उत्तर जर बघितलं तर हे आहे. आता इथं काय झालं, ऑप्शनमध्ये सगळीकडे 0.0 झालंय, ॲक्च्युली ते तसं नसायला पाहिजे, 0.51 पाहिजे होतं, हो की नाही. सो हे करेक्शन आहे. असेच ऑप्शन तिथं CET मध्ये आले होते, पण ह्या क्वेश्चनला ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि हा क्वेश्चन कॅन्सल केला गेला, कारण त्यांचा डेसिमल पॉईंट चुकलेला होता. तुम्ही स्वतः सुद्धा हे डिव्हिजन करून बघा, तुमचा आन्सर 0.51 असंच येणार आहे, चेक करून बघा. चलो नेक्स्ट. विच फ्रॉम द फॉलोइंग इज द मोस्ट स्टेबल स्पेसिस. सर्वात जास्त स्टेबल आहे कुठला मित्रांनो, NH4+ म्हणतं हे, RNH3+, R2NH2+. आता पहा जे R ग्रुप असतात, R ग्रुप जे असतात ते इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असतात. कसे ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहेत मित्रांनो. आणि जेवढे जास्त R ग्रुप, एक परत एकदा लक्षात ठेवा, जेवढे जास्त R ग्रुप तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते, तेवढीच स्टॅबिलिटी काय असते मित्रांनो जास्त असते. मग जास्त स्टॅबिलिटी असणारा कोण, तर जास्तीत जास्त R ग्रुप असणारा, कारण हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो जर न्यूट्रलाइज करायचा असेल तर काय करावं लागतं की जास्तीत जास्त R ग्रुप, म्हणजे ऑप्शन डी. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 3 मिनिट. पहा T हाफ दिली आहे तुम्हाला, किती आहे 3 मिनिट्स. What is the time required to reduce the concentration of reactant by 90% म्हणते ऑफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. प्रॉब्लेम बघितला की घाबरायचंच नाही, असा अटॅक झाला पाहिजे, आणि हे प्रॅक्टिसनेच येऊ शकतं मित्रांनो. केमिकल कायनेटिक्सचा सिंपल तुमचा रेट कॉन्स्टंटवरचा क्वेश्चन आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी. सो अगोदर काय करूया आपण, T हाफ वरून K काढूयात. 0.693 डिवायडेड बाय काय असणार आहे K. मग आता K काढायचे तर किती येणार आहे, K इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय T हाफ, ऑलरेडी दिलं आहे 3. ह्याचं उत्तर किती येते मित्रांनो 0.326, 3 त्रिक 9, 3 एक 3, 0.231 K ची व्हॅल्यू आलेली. आता आपण फॉर्म्युला घेऊया डायरेक्टली, 90% रेड्यूस करायचं म्हणलं तर देअरफॉर K इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर रिएक्शनसाठी तुम्ही सांगायचं, मला बोला लवकर, सांगितलं तर बरं होईल, सांगा. 2.303 फॉर्म्युला अपॉन काय असतं, इकडे K इकडे T येणार, लॉग टू द बेस 10 ऑफ. आता काय येईल A0 अपॉन AT असतं, ओके नाही. सो हे जर बघितलं 2.303 ऑलरेडी तुमचा विचारलंय काय, पहा व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला T काढा म्हटलंय, तर ह्याला रिअरेंज करून घेऊयात, हे इकडे घेऊ, हे इकडे घेऊयात. मग इकडे काय करतो मी T लिहितो आणि K खाली घेऊयात. K ची व्हॅल्यू इथं आलेलीच आहे तुमची 0.231 इंटू लॉग ऑफ A0 किती आहे मित्रांनो 100. AT कॉन्सन्ट्रेशन रिमेंड किती असेल पहा, 90% निघून गेलं म्हणतंय, 90% रेड्यूस्ड गेला, निघून गेला, कॉन्सन्ट्रेशन इज रेड्यूस. मग राहिला किती, राहिलेलं AT असते 10 राहिला. सो 100/10 हे किती आलं
10. लॉग 10 तुम्हाला चांगलं माहिती आहे मित्रांनो, किती असतंय लॉग 10 किती असतंय 1 असतंय. सो 0.231 इंटू काय करा आता सरळ 1 करा. मग 2.303 डिवाइड बाय 0.231 डेसिमल पॉईंट दोघांचे सारखे आहेत. तुम्ही जर विचार केला मित्रांनो तर ह्याला मी 2303 बनवू का आणि ह्याला 231 बनवूयात. तर जवळपास तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला काय वाटतंय आन्सरवर? 231च्या 2330 किती आहे? जवळपास 10 पट आहे. 10 पेक्षा थोडं कमी, कारण हे किती येईल गुणिले 10 केलं ह्याला तर 2 3 1 0 म्हणजे 2300 किती येणार आहे 10. पण हे किती आहे 2303. याचा अर्थ 10 पेक्षा थोडं कमी. मग कोणतं येईल? 10 पेक्षा थोडं कमी एकच आहे की हो. हे बघा, हे नाही हे नाही हे नाही. 9.97 ऑप्शन सी इज द राईट आन्सर. आयडेंटिफाय द न्यूट्रल अमायनो ऍसिड फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट रिप्रेझेंटेड बाय 3 लेटर सिम्बॉल्स. मित्रांनो लक्षात ठेवा, अमायनो ऍसिडची लिस्टच पाठ पाहिजे तुम्हाला. इसेन्शियल कोणते, नॉन इसेन्शियल कोणते, ऍसिडिक कोणते, बेसिक कोणते, न्यूट्रल कोणते, तरच तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. याच्यातला न्यूट्रल अमायनो ऍसिड ट्रिप्टोफॅन आहे मित्रांनो. आर्जिनाइन मध्ये INA म्हणजे बेसिक, लायसिन मध्ये INA म्हणजेच बेसिक. हा बेसिक आहे, हा बेसिक आहे. ग्लुटामिक ऍसिड ऍसिडिक असतो. मग हा न्यूट्रल एकच राहिला. ट्रिप्टोफॅन इज द राईट आन्सर. Which from the following statement is correct regarding EMF of cell reaction? कॅडमियम पहा त्याचं ऑक्सिडेशन झालं, कॉपरचं रिडक्शन झालं, एक सेल रिएक्शन दिले. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅडमियम इज 10 टाइम्स ग्रेटर दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर 2+ ॲट 298 केल्विन. सो स्टेटमेंट काय दिलेत बघा, थोडंसं नीट आणि जई पॅटर्नचा हा क्वेश्चन आहे. ग्रेटर दॅन E0 सेल बाय दिस अमाउंट, लेस दॅन E0 सेल बाय दिस अमाउंट, ग्रेटर दॅन E0 सेल बाय दिस अमाउंट, लेस दॅन E0 सेल बाय दिस अमाउंट. आता हा क्वेश्चन सोडवल्याशिवाय आपल्याला आन्सर येणारच नाही. पण हा जर क्वेश्चन तुम्हाला आला तर तुम्हाला 100% नक्की पडणार आहे. पहा आपण क्वेश्चनची सुरुवात करूयात नस्ट इक्वेशनने. ई सेल इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल, E0 सेल फॉर्म्युला तर पाठ पाहिजे, मायनस काय असणार आहे 0.0592 डिवायडेड बाय किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे पहा. कॉपर न्यूट्रल झाला, कॅडमियम 2+ म्हणजे 2 इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्ड आहेत. काय येणार आहे अपॉन 2 एन असते ना, अपॉन 2 घेतला मग इंटू लॉग ऑफ. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट कोण आहे कॅडमियम Cd2+ डिवायडेड बाय दुसरा कोण आहे कॉपर 2+ रिएक्टंट आयन्स, हो की नाही. सो आता हे जर तुम्ही ओव्हरऑल पाहिलं E0 सेल मायनस 0.0592 ह्याला जर डिवाइड केलं तर 0.0 बे 2 4 बे 9 18 आणि बेसखून 12 0.0296. आता ह्याचा लॉग घ्यायचा आहे. लॉग ऑफ कॅडमियमचं कॉन्सन्ट्रेशन किती म्हणताय 10 टाइम्स म्हणताय. मग हे 10 टाइम्स घेतलं कोणापेक्षा कॉपरपेक्षा, कॉपरचं 1 ठेवा. मग लॉग 10 तुम्हाला माहिती आहे ना किती आहे 1. लॉग 10 मित्रांनो किती येत आहे 1 येत आहे. मग 1 इंटू हा नंबर तेवढाच येतो. याचा अर्थ E0 सेल एवढ्याने मायनस म्हणजे कमी आहे. सो E0 सेल इज लेस दॅन दिस अमाउंट. 0.0296 ने कमी असतं E0 सेल, सॉरी E सेल, कारण E0 सेल मधून एवढं मायनस केल्यावर E सेल येते. सो E सेल इज लेस दॅन E0 सेल बाय दिस अमाउंट. कुठे लेस दॅन बाय दिस अमाउंट इथं आहे. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. 0.0296 ने E0 सेल पेक्षा हे कमी आहे E सेल, त्याचा आन्सर. Which from the following polymers when blended with cotton develops tericot? लक्षात ठेवा टेरिलिनचं दुसरं नाव डेक्रॉन आहे. सो दिस इज द राईट आन्सर. कॉटन सोबत मिक्स केलं की टेरिकॉट होतं. Which from the following compounds is an example of secondary amine? इथेन 1,2 डायमाइन नाही मित्रांनो, प्रायमरी हा. प्रोपॅन-2-अमाइन हा सुद्धा प्रायमरी म्हणून उत्तर नाही. एन मेथिल मिथेनामाइन हा सेकंडरी आहे. तुम्ही चेक करून बघा, स्ट्रक्चर काढून बघा. एन डायमेथिल मिथेनामाइन हा टर्शरी आहे. सो ओनली वन आन्सर ऑप्शन सी हा एकच सेकंडरी अमाइन आहे. स्ट्रक्चर बेस्ड क्वेश्चन होता. विच फ्रॉम द फॉलोइंग डेव्हलप्स लीस्ट मॅग्नेटिक मुवमेंट. लीस्ट म्हणजे कमी. आता काढत बसायची गरज नाही, फक्त अनपेड इलेक्ट्रॉन शोधा. कॉपर पहा, कॉपरचं कॉन्फिगरेशन असते आर्गॉन 4s1 3d10. क्रोमियम, क्रोमियमचं कॉन्फिगरेशन आहे ॲटॉमिक नंबर किती आहे 24, पण ॲनोमॅलस बिहेवियरमुळे काय असते 4s1 3d5 असते. कोबाल्ट 27 साठी आर्गॉन 4s2 3d किती 27 म्हणजे 7 आणि फेरस 26 आर्गॉन 4s2 3d जे काय असेल 18 2 20 26. पण आता मी काय केलेलं आहे की अजून इलेक्ट्रॉन दिलेले नाहीत. ह्याचे जर 2 इलेक्ट्रॉन गेले तर हे काय झालं 0 आणि हे किती येईल 3d9. 3d9 म्हणजे तुम्हाला कळतंय का अनपेड इलेक्ट्रॉन्स एकही
3d9 इथं एकच अनपेड इलेक्ट्रॉन असेल, कारण 5 मध्ये जे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत ते असे भरणार आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 अनपेड एकच आहे. सो इथं अनपेड इलेक्ट्रॉन 1 करा. आता इथं जर बघितलं हे एक गेला, इथले 2 गेले, तर इथं डायरेक्टली दिसत आहे 3 इलेक्ट्रॉन अनपेड आहेत. इथं पण विचार करा मित्रांनो, 2 गेले 3d7 ला जर तुम्ही फिलअप केलं तर लक्षात घ्या 1 2 3 4 5 6 7 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, हो ना. 3 3 येस ऑर नो कोबाल्ट. आणि फेरस इथले 2 गेले 3d6 मध्ये जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल पहा 1 2 3 4 5 6 किती 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. सो लिस्ट मध्ये हाच येईल आहे की सगळ्यांचे जास्त आहे 3 3 4 आहे, इकडे 1 आहे. सो करेक्ट आन्सर इज कॉपर. काढायची काय गरज आहे, फॉर्म्युला काढायचा स्पिन ओनली फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ n इंटू n+2 आणि ते ठेवल्यानंतर ज्याचे इलेक्ट्रॉन जास्त त्याचंच उत्तर जास्त येत असतं. आयडेंटिफाय फॉल्स स्टेटमेंट रिगार्डिंग ॲस्पिरिन. ॲस्पिरिनच्या बाबतीत चुकीची स्टेटमेंट. अगोदर आपण ॲस्पिरिन कोण आहे ते समजून घेऊयात. हा आहे आपला ॲस्पिरिन मित्रांनो, ईस्टर लिंकेज, हो की नाही. आता हे काय म्हणतं, इट कंटेन्स अमाइड लिंकेज. पहिलंच उत्तर आहे की हो, फॉल्स म्हणजे चुकीचे. अमाइड कुठं येतं आहे का, नाही. मग कशाला जायचं पुढं, बघूच नका. विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट, ज्याचं मोलार मास जास्त त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. मग इथं बघा ॲस्टल्डिहाइड कार्बन किती आहेत 2, प्रोपिऑनल्डिहाइड 3 कार्बन, ब्युटरल्डिहाइड 4 कार्बन, व्हॅलरल्डिहाइड 5 कार्बन. मोलार मास कोणाचं जास्त असेल, व्हॅलरल्डिहाइड 5 कार्बन, बॉइलिंग पॉईंट सुद्धा जास्त. सो लक्षात ठेवा 15वा ग्रुप जर पाहिजे असेल मित्रांनो, साधी गोष्ट आहे की एन टाईप सेमीकंडक्टर बनवायचा आहे तर नायट्रोजन फॅमिली येणार ग्रुप 15 साठी NPAS, हो नाही, SB बिस्मथ. तर ह्याच्यातला आर्सेनिक ऑलरेडी आहे, बोरॉन 13 ग्रुप आहे, इंडियम हे सगळे पाठीमागचे आहेत. सो एन टाईप साठी एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनवाला आर्सेनिक आहे. आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन दॅट एक्झिस्ट डिक्रीज इन एंट्रॉपी. मित्रांनो एंट्रॉपी कमी कधी होते, जर आपण रिव्हर्स आलो गॅस टू लिक्विड टू सॉलिड. मग गॅस टू लिक्विड टू सॉलिड कुठं उदाहरण आहे पहा, हे सॉलिड टू लिक्विड इथं वाढायला आहे, पॉझिटिव्ह आहे. लिक्विड टू गॅस इथं पण वाढायला आहे, सॉलिड टू गॅस इथं पण वाढायला आहे, गॅस टू लिक्विड इथं रिव्हर्स आलाय म्हणजे मायनस व्हायला आहे. सो डेल्टा एस इज निगेटिव्ह फॉर द ऑप्शन डी, डिक्रीज पाहिजे ना. सोपा क्वेश्चन होता थर्मोडायनेमिक्सचा. No two electrons in an atom can have identical set of 4 quantum numbers. The statement is known as Pauli's exclusion principle. साधा theoretical question structure of atom चा होता. Next, which among the following functional groups is reduced by diborane? Simple informative question मित्रांनो, COOH ला तो reduce करू शकतो. 46. Okay, 47. What is the IUPAC name of the following compound? Functional group इथं आहे तर नंबरिंग तिथूनच करा ना फ्रेंड्स. हे पहा OH ग्रुप इथं आहे 1, इकडून या सेम आहे 2 3 4 5. आता तुम्ही जर विचार केला तर 2 ला 1 मेथिल आहे, 5 ला 1 मेथिल आहे. 2,5 डायमेथिल सायक्लोपेंटॅनॉल इज द राईट आन्सर फॉर दिस वन. ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट जाएंगे हम. आयडेंटिफाय सबस्ट्रेट यस इन द फॉलोइंग रिएक्शन. यस सबस्ट्रेट पहा, फिनॉल मिळाला मित्रांनो नायट्रो बेन्झिन पासून. सो इथं क्लोरीन पाहिजे आपल्याला, क्लोरीनवाला कुठे आहे बघा, पॅरा नायट्रोक्लोरोबेन्झिन नसतो, ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झिन नसतो मित्रांनो. ऑलरेडी 2,4,6 ला आहे म्हणल्यानंतर 2,4,6 ट्राय नायट्रोक्लोरोबेन्झिन हेच पाहिजे, कारण इथं 3 आहेत म्हणजे क्लोरीनच रिप्लेस केला गेला पाहिजे. 49. प्रोपीन ऑन हायड्रोबोरेशन फॉलोड बाय ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन पॅरॉक्साइड फॉर्म्स. तुम्हाला हे माहिती पाहिजे की हायड्रोबोरेशन जी रिएक्शन असते मित्रांनो त्याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल खास करून मिळतात. म्हणजे इथं ऑर्डर उलट आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी असे सगळ्यात जास्त प्रायमरी मिळतात. आता ऑलरेडी प्रोपीन आहे तर प्रोपीनच्या प्रेझेन्समध्ये प्रोपॅनवनॉलच मिळणार. तेच जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ने हायड्रोलाइज केलं तर तिथं ऑर्डर उलट आहे, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. त्यामुळे हायड्रोबोरेशनची ऑर्डर अल्कोहोलसाठी फॉर्मेशनची लक्षात ठेवा. लास्ट बट नॉट लिस्ट, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज ऑफ फॉलोइंग रिएक्शन. तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो डेल्टा HR किंवा H0 ऑफ रिएक्शन समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टर्स. हा सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे. तर आता ही जी रिएक्शन आहे प्रॉडक्ट्समध्ये हे दोघं जण आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर पहिला प्रॉडक्ट आहे ट्वाईस इंटू मायनस
390 CO2 ची दिलेली, हे घेतो मी डायरेक्ट, रिॲक्शन देत बसायची गरज नाही, प्लस वॉटर 2 आहे, इंटू वॉटरची किती आहे बघा, -286 आहे, -286. आणि ह्या दोघातून मायनस करायचं आहे कोणाला, रिॲक्टंटची एन्थाल्पी. रिॲक्टंटमध्ये पहा इथिन आहे, इथिनचे ऑलरेडी -52 दिले, -52. आता हे जर सोडवलं तर काय होईल, हां ऑक्सिजनची सर इलेमेंटरी स्टेटमधल्या कुठल्याही इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट हे जे असते एन्थाल्पी असते ती किती घ्यायची, ऑक्सिजन O2 आहे म्हणून 0. आता हे जर सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात येईल हे मायनस मायनस हे किती येत आहे, 9 2 18, 3 2 6 1 7, -780 येईल. आता प्लस हे पण मायनस येणार, मायनस किती 286, बेस खूम 12, बेआटी 16 आणि 1 17, बेदोनी 4, 4 आणि 1 5, आणि मायनस मायनस ह्याला प्लस करून टाका, 52, 0 घ्यायची गरज नाही, वजा 780, 572. माझ्या हिशोबाने हे किती येते, 2 ला 2, 7 8 15, चले 1, 7 5 12 आणि 1 13, प्लस 52. तुम्ही जर विचार केला मित्रांनो -1352 मधून +52 मायनस करा, तुमचं उत्तर किती येणार, हे 52 आहे, किती येणार तर -1300 येत आहे. कुठे आहे पहा -1300, ऑप्शन बी बॉम्बे इज द राईट आन्सर. सो हा एक न्यूमेरिकल होता थर्मोडायनॅमिक्सचा. आजचा हा पेपर, त्याचं सोल्युशन ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात उद्यासाठी किंवा नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये एका नवीन शिफ्टसह. स्टे ट्यून. थँक्यू.